5 रुपयासाठी सगळे इथे उभे आहेत. 5 रुपयासाठी एवढे मेहनत करायला लागते. नळाला नळ तर आला पण पाणी तर आता मलाच भरावं लागेल कारण की मम्मी घरी आई नाही. गाईस आता मी पुरं पाणी भरलो. एवढं पाणी नाही हे दादा, एवढं पाणी नाही आहे, पाणी अजून व्हायचंच आहे. वरत दवाखान्यात काय काम आहे मी तुम्हाला सांगतो. डबा पण बांधलाय, ठीक आहे. वेलकम बॅक गाइस, आपका स्वागत है मेरे ब्लॉग में. आज मीटिंग सुद्धा करत आहे गाडीतून लागला नाश्त्यासाठी. क्षमता माझी आत्या मी आलो आम्ही सोबत. 5 रुपयासाठी सगळे इथे उभे आहेत. मेन म्हणजे ऑफर असताना मजा येते. सो आम्ही रील्स मध्ये बघितलं होतं. सो गाईज आता जो आपलं हे होतं ना ढोकळा खतम झालेला आहे आणि फक्त पोहाच राहिलेला आहे. करणेवाले काका पण थकले खूप. थकले ते सगळे. अशा प्रकारे भीड जी आहे ती कमी व्हायचं नावच नाही घेत आहे. गर्दी खूप जास्त आहे. फायनली साईडने आता येऊन बसलो आम्ही कारण फायनली गाईस पिवदानी 3 आणलेलाच. पिवदा बहुत थकला काय? ती उभा लागलो नाही. फायनली हे बघा 5 रुपयात पोहा. काऊन ढोकळा संपला होता? नाही, ढोकळा सांग. ढोकळा संपला. आता चम्मच घेऊन टेस्टी आहे बॉ. टेस्टी आहे. टेस्टी आहे पोहा. 5 रुपयात पोहा. जाऊ द्या काय भेटते 5 रुपयात. चम्मच पडला होता खाली, डबा खायला केला होता. 5 रुपयासाठी एवढे मेहनत करायला लागते. फायनली प्लेट मी फिनिश केली आणि याची पण झाली आहे. पोहेसाठी आलो, ढोकळ्यासाठी आलो होतो. ढोकळा नाही भेटला तिथे मन थोडं नाराज झालं. बिकॉज ढोकळा टेस्टी होता इतका खूप. पण तरी सॅटिस्फाईड मी कारण 5 रुपयात भेटत नाही इतके छान पोहे. खूप टेस्टी पोहे होते है ना दीदी. माझी पण डन झालेली आहे. तशी हे कुठचं खात नाही. टेस्ट बघूनच तिने प्लेट फिनिश केली आणि मी पण सेम तशीच आहे. गाईस 5 ते बॉटल और कॅन गेली. कुठंच नाही भेटत. मजा आली. जेव्हा माझी ट्युशन होती तेव्हा हा माझा एक प्लेस होता जिथे मी नेहमी येत होती वडापाव खायसाठी किंवा ढोकळा खायसाठी. कॉर्नर वडापाव मध्ये फर्स्ट टाइम, कारण ते एक्सपेन्सिव्ह आहे थोडं. फर्स्ट टाइम 5 रुपयात मिळालं म्हणून मी आली सगळ्यांना घेऊन. सकाळी उठवासाठी हे नाही तर मी झोपलीच होती. मी आली तेव्हा म्हटलं जा पिऊ म्हणजे माझ्या पोराला शाळेत सोडलं आणि मी झोपलीच होती. आम्ही नसतो आलो आम्ही. हे तर आले असते घरी, आम्ही नसतो आलो. फायनली आम्ही पॅकअप करतो आमचं सगळं आता. वॉटर जर आता टाकायचं असेल तर पहिले जागांना असं करायचं या टाकायचं जेणेकरून आता ही पुन्हा रियूज होऊ शकणार नाही धरात बॉटल आणि तुमची फसवणूक पण होणार नाही. आता आम्ही घरी चाललो, बसलो आता आम्ही. 11 वाजत आलेले आणि ऑफर खतम होत आहे. आता बघू तिथे 11 वाजली, ऑफर मतम झाली. जातावरती जावरती वापस. पण बिचारे लाईन मध्ये तर उभे होते. लाईनीमध्ये लागू नका म्हणून पण दाखवतो. आता झाले खतम. बस लाईन खतम झाली. सब खतम. वडा कॉर्नर पाव. चला आता घरी चाललो. आपल्याला गाईस बसलो होता आता मी तर. आता माझी मम्मी चालली बाहेर. ठीक आहे चला
आता मम्मीला मी सोडून देतो. बाय बाय मम्मी, ये लवकर हा घरी. हा चला आता आपण घरी जाऊ. गाईज आता आलो मी घरी. आता थोडासा आराम करतो. आता थोड्या वेळाने आता 2 वाजले गाईज, आता 3 वाजले. तर आता मम्मी अजून यायचीच आहे. तोपर्यंत मी हे पुस्तक वाचतो, धम्मपद. गाईज पुस्तक वाचत होतो तेवढ्यात नळ आला. नळ तर आला पण पाणी तर आता मलाच भरावं लागेल कारण की मम्मी घरी आई नाही. चला आता मी पाणी भरतो. पाणी भरताना मी तुम्हाला दाखवतो. पाणी यार शेट मम्मी कुठं टाकली. गाईस आता एक एक करून मी सगळे भांडे धुतो. नंतर पाणी भरायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे गाईस, आता पुरे भांडे घासून झाले. आता मी पाणी भरतो त्याच्यामध्ये. खाली झाले आता ते सगळे. चला आता सगळे खोलीत टाकला पाईप. चला आता यांना आपण झाकूया. चला गाईस, आता एवढं भरून झालं आपलं. गाईस आता मी पुरं पाणी भरलं. हा माठ भरला, मेन माठ. ठीक आहे. हा टाकही भरलं, माझ्या बकड्याही भरल्या तोंडवाच्या. तुम्ही म्हणतास गाईज अरे यार एवढंच पाणी. एवढं पाणी नाही हे दादा, एवढं पाणी नाही आहे. पाणी अजून व्हायचंच आहे. वरचं भरायचंच आहे अजून. ठीक आहे. आता खालचं आपलं झालं सगळं भरून. आतला वरचा दाखवतो तुम्हाला. चला पाईप घेतो वरच्यासाठी. तुम्हाला वाटतो मजाक, पण मजाक नाही आहे गाईज, रिअल आहे. इथे एक दांडा सोडायचा, एक दांडा वरती घेऊन जायचा, आपल्या ड्रामामध्ये टाकायचा. ठीक आहे. बटन सुरू केली गाईज. पाणी वरतं पोचायच्या पहिले मला पोचा लागेल. मला माहितच होतं असं होईल म्हणून. ठीक आहे जाऊ द्या. काही नसते होतच असते. आता आपण आपल्या झाडासाठी पाणी देऊया. झाड आपले सुकले एकदम. खूप दिवसापासून पाऊस नाही आलाय. ठीक आहे चला. मी जे बी टाकलं होतं ते पण सुकलं एकदम. मला वाटलं पावसाच्या नी, पण खूप दिवस झाले पाऊस असा जसा पाहिजे तसा आलाच नाही. 8 दिवसापासून पाऊस गायब झाला. तो बी अमरावतीचा काही महाराष्ट्राचाच पाऊस गायब झाला गाईज. चला गाईज आता तुम्हाला दाखवतो माझे झाड. बघा मी आता हल्लीच लावले होते झाड, पण जसे पाहिजे तसे आले. मालाच टाकला त्यांना. ठीक आहे. आता एकाला पाणी दिलं. आता मी पाणी टाकतो सगळ्यांना. ठीक आहे चला. जांब भरेपर्यंत मी पाणी टाकतो. सगळ्या झाडांना पाणी दिलं. तुम्ही म्हणत असाल नाही तुमचे झाड हे मस्त किसमिस ट्री सारखं होतं. किसमिस ट्रीचं झाड हे पण आता पुरं सुकलं. हे येण्यासाठी मला काय करावं लागेल प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. इकडे आपली झाड आहे. एक गोष्ट खास गोष्ट सांगतो मी तुम्हाला दाखवतो. माझी मम्मी वापस आली गाईस. कुठे गेलती मम्मा तू? सिटीत गेलती कपडे घ्यायला. शेतीत गेलती. साड्या आणल्या. पुरं पाणी भरलं मी ना. हो मला माहित आहे कामाचा आहे तू. पाणी भरशील म्हणून पोरी पेक्षा पोरग कामाचा आहे. गाईस आता पुरं अर्ध पाणी तर मीनच भरलं. आता अर्ध पाणी माझी मम्मा भरते. आईला कोण मदत करते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. चला आता आपण खाली जाऊ. खाली आलो. आता नळाचं पाणी पितो. पाणी तर भरलं मला घरचं, पण नळाचं पाणी अलगच लागते प्यायला. मस्त स्वाद. ठीक आहे. आता मग चहा करतो ना मम्मा. नाही बोलतो आता मी चहा करते. मी चहा पोळी खातो. चला गाईस आता पोळी तयार होत आहे. चहा पण तयार झाला आहे. आता मी चहा पोळी खातो. मस्त तुपाची पोळी चहा सोबत छान लागते. कोण कोण चहा सोबत पोळी खाते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा.
आहे ना मम्मा? चहाला गाईस होळी पण आली. चला गाईस आता किती वाजले 6. गाईस आता माझ्या मम्मीने खिचडी केली होती तर आता मी खिचडी खातो. कारण की चांगला आहे दवाखान्यात. आता दवाखान्यात काय काम आहे मी तुम्हाला सांगतो. डबा पण बांधलाय. ठीक आहे, चला पहिले मी खिचडी खातो ना संपतो. गाईस आता मम्मीने मी निघालो डब्बा घेऊन. ठीक आहे, तिथे गेला मी दाखवतो. ठीक आहे, तिथून दवाखान्यात डब्बा द्यासाठी आलो माझ्या मोठे पप्पाला. ठीक आहे, आता आपण डब्बा देऊ त्यांची भेट घेऊन. मोठे पप्पा गाईस आता आम्ही चाललो घरी. ठीक आहे, चला आता पाहिलं मोठे पप्पाला भेटून घरी याची गाडी. आताचे वाजले 8:10. गाईज आता माझा झोपेचा वेळ झाला आहे. ठीक आहे, आता मी झोपायला आलो आहे वरतं. प्लीज मी जशी आईला मदत केली तशी तुम्ही मदत करता का मला प्लीज सांगा. आपण आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटून आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. नाही तर मदत झाला म्हणते.